नेक्स्ट एक्झाम्पल आपण हे बघणार आहे 2m इन ब्रॅकेट m - 24 इज इक्वल टू 50. तर हे सुद्धा एक क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे. जनरल फॉर्ममध्ये दिलेलं नाही, आपल्याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि फॅक्टरायझेशन मेथडनेच आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण सर्वात आधी याला आपण जनरल फॉर्ममध्ये क्रिएट करू. काय करणार आपण इथे जनरल फॉर्ममध्ये आणण्यासाठी ही जी टर्म दिलेली आहे तर या टर्मनी आपण या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आणि जनरल फॉर्ममध्ये हे दिलेलं इक्वेशन कन्वर्ट करू. काय होणार मग इथे 2m जर या mला जर मल्टिप्लाय केलं तर 2m² - 24 2 48m इज इक्वल टू 50. ओके, आपण मल्टिप्लिकेशन केलं तरी सुद्धा हे इक्वेशन आपलं जनरल फॉर्ममध्ये आलेलं नाही. जनरल फॉर्म काय आहे आपला ax² + bx + c इज इक्वल टू 0. हा काय आपला जनरल फॉर्म आहे. मला सांगा दिलेले इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आहे का नाही. तर मग काय करावं लागेल, जी कॉन्स्टंट टर्म आहे तर ती आपल्याला इथे आणावं लागेल. तर हा जो 50 दिलेला आहे तर 50 इकडे आणल्यानंतर प्लसचा काय होणार, ऑब्विसली मायनस होणार. मग काय करणार मी बघा 2m² - 40m - 50 इज इक्वल टू 0. आत्ता हे दिलेले इक्वेशन बघा तुम्हीच आपल्या जनरल फॉर्ममध्ये आलेलं आहे. आता काय करणार आपण याचे फॅक्टर्स पाडणार. पण फॅक्टर्स पाडायच्या आधी आपण या इक्वेशनला इझी फॉर्ममध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजेच काय तर या प्रत्येक नंबरला 2ने डिवाइड करू शकतो. तर मग काय करणार डिवायडिंग इच टर्म लिहायचं, तिथे रिझन लिहायचं. एक्झाममध्ये रिझन लिहिणं नेसेसरी आहे. डिवायडिंग इच टर्म ऑफ इक्वेशन बाय 2 म्हणजे दोन्ही आपल्या काय करायचं आहे 2ने आपल्याला या इक्वेशनला डिवाइड करायचं आहे. 2ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळतं m² - 24 2 48 म्हणजे 48m येणार आणि -25 इज इक्वल टू 0. इच टर्मला आपल्याला काय करायचं आहे 2ने डिवाइड करायचं आहे. 2ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळतं. दिलेले इक्वेशन जे आहे मिळालेलं आपल्याला ते इक्वेशन मी पुन्हा लिहिते. इथे बघा m² - 24m - 25 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे या इक्वेशनचे फॅक्टर्स पाडायचे आहे. इथे काय इथे कॉन्स्टंट m² ला कॉन्स्टंट काहीच नाही, म्हणजे काय असतं तिथे 1 असतं. 25 × 1 मीन्स 25. तर इथे -25m चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. तर काय फॅक्टर्स पडणार याचे असे फॅक्टर्स पाडायचे आहे आपल्याला इथे -24 आन्सर मिळालं पाहिजे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन -25 यायला पाहिजे. काय होणार मग -25m × 1m ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होतं -25 × 1 इज इक्वल टू -25 आन्सर येतं. आणि -25 मधून जर 1 काढला तर आपल्याला आन्सर -24 मिळतं. आणि आपल्याला हेच पाहिजे दोघांचं मल्टिप्लिकेशन -25 यायला पाहिजे आणि दोघांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जो काही आपल्याला व्हेरिएबलचा कॉन्स्टंट दिलेला असतो तर तो कॉन्स्टंट नंबर मिळायला पाहिजे. तेव्हाच ते फॅक्टर्स परफेक्ट फॅक्टर्स म्हणू शकतो आपण. काय करणार मग जे काही फॅक्टर्स काढलेले आहेत -25m आणि 1 याला मी -24mच्या ठिकाणी रिप्लेस करते. इक्वेशनमध्ये काहीच फरक पडत नाही, सेमच इक्वेशन राहतं. बघा मग m² - 25m + m - 25 इज इक्वल टू 0. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता कॉन्स्टंट टर्म काढायचे आहे. तर कॉन्स्टंट टर्म काय निघणार याच्यामधनं इथे m आहे तर ऑब्विसली याच्यामधून m कॉमन निघणार. मग जर इथून m कॉमन काढला तर इथे काय रिमेनिंग राहणार m × m m² -25
यमला जर 25ने मल्टिप्लाय केलं तर इथे 25 मिळतं. सेम आता इथे काय कॉन्स्टंट निघतं टर्म, तर सर्वात आधी तर आपण हा ब्रॅकेट लिहून घेऊ. यम मायनस 25 हा सेमच यायला पाहिजे. आता इथे आपण बघणार, विचार करणार की इथे कॉमन टर्म काय निघणार. ऑब्वियसली ही यम मायनस 25 आपल्याला जसाच्या तसा मिळाला तर इथे 1च निघणार कॉमन. 1नी जर यमला मल्टिप्लाय केलं तर यम येणार, आणि 1नी जर मायनस 25ला मल्टिप्लाय केलं तर मायनस 25 टर्म येणार. आता काय करणार आपण, इज इक्वल टू 0 लिहिणं गरजेचं आहे. यम प्लस 1 हा एक ब्रॅकेट आणि यम मायनस 25 हा एक इज इक्वल टू 0. इथे काय आपल्याला रूट्स पाहिजे, तर मग काय होणार इथे बघा, यम प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि यम मायनस 25 इज इक्वल टू 0 2. आता काय होणार इथे, यम इज इक्वल टू हा जो 1 आहे इकडे गेल्यानंतर -1 होणार, हा एक रूट्स मिळाला आपल्याला. आणि सेकंड इथे काय होणार, यम इज इक्वल टू -25 आहे, हा इकडे गेल्यानंतर काय होणार प्लस होणार, म्हणजे 25 येणार. असे 2 रूट्स. म्हणजेच काय, यम इज इक्वल टू, म्हणून आपण म्हणणार की यम इज इक्वल टू -1 अँड 25 आर द रूट्स ऑफ given quadratic equation. त्याचे रूट्स आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हे एक्झाम्पल आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे का, नाही. तर आपल्याला याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये करता येते, किंवा असे एक्झाम्पल जर आले तर आपण याला स्क्वेअरिंग करून सुद्धा सॉल्व करू शकतो. तर आता काय करणार आपण, या इक्वेशनला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करू. तर बघा कसं करणार. 5चा स्क्वेअर काय होतं 25 आणि यम स्क्वेअर ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजेच इथे काय होणार 5m आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3 9 होतं, तर 3 स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा जो 9 आहे इकडे घेऊन गेलं तर मायनस होते, म्हणून मी इकडे -3चा स्क्वेअर केलेला आहे. आता काय होणार याच्यामध्ये याचा स्क्वेअर दिलेला आहे आणि याचा स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजेच काय इथे फॉर्म्युला यूज होते. तो फॉर्म्युला म्हणजे कुठला तेही सांगते मी. बघा आता कसं होणार, इथे 5m प्लस 3 आणि इथे होणार 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, इथे 5mनी जर 5mला मल्टिप्लाय केलं तर 5m स्क्वेअर येतं, आणि 3नी जर 3ला मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस 3चा स्क्वेअर येतं. नेक्स्ट काय होणार, याचे डायरेक्टच रूट्स पडतात, म्हणजेच 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 एक, आणि 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. काय होणार इथे 5m इज इक्वल टू प्लसची टर्म इकडे गेल्यानंतर मायनस होतं, म्हणजेच काय इथे -3 होणार, आणि m इज इक्वल टू -3 हा मल्टिप्लिकेशनला नंबर आहे इथे, म्हणून इकडे गेल्यानंतर डिव्हिजनला जाणार आणि हे आपल्याला एक रूट्स मिळणार. सेकंड बघा, सेकंडमध्ये काय होणार, 5m इज इक्वल टू हा 3 आहे, -3 इकडे गेल्यानंतर प्लस होणार, म्हणजेच काय 3 होणार, आणि कॉन्स्टंट m इज इक्वल टू इथे मल्टिप्लिकेशनला असल्यामुळे इकडे डिव्हिजनला जाणार 5, म्हणजेच काय आपल्याला रूट्स मिळालेले आहे. m इज इक्वल टू -3/5 3/5 सेमच रूट मिळालेले आहेत, फक्त प्लस आणि मायनस मध्ये चेंज झालेले आहे. हे काय m इज इक्वल टू -3/5 3/5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा एकदा नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m. हे एक्झाममध्ये 2 मार्क्सला विचारला जातात. याच्यामध्ये काय होणार बघा, 7m स्क्वेअर मायनस 20m
इज इक्वल टू 0. हा जो 20m आहे तो आपण इक्वल टूच्या साईनकडे घेऊन गेलो तर प्लसचा मायनस होणार. इथे काय होणार मग 7m² दिलेला आहे मायनस 21m इज इक्वल टू 0. नेक्स्ट काय होणार मग या 7m² मायनस 20m इज इक्वल टू 0 ही इक्वेशन दिलेलं आहे. याच्यामधून आपण कॉमन टर्म काढणार. याच्यामध्ये कॉमन काय निघणार 7m निघणार. याच्यामधून 7m कॉमन काढू. जर आपण 7m कॉमन काढला तर इथे काय राहणार ऑब्विसली m राहणार. मग इथे काय होणार मायनस आता 721 आहे तर इथे 3 घेतला तर 7 3 चा 21 होणार. मग 7 3 चा 21 आणि m इथे दिलेला आहे तर हे आपल्याला काय असं इक्वेशन मिळतं. याचे ॲक्च्युअली हे फॅक्टर्स आहेत बघा. याच्यानंतर काय होणार 7m इज इक्वल टू 0. 7m इज इक्वल टू 0 अँड सेकंड मिळणार आपल्याला इन ब्रॅकेट m-3 इज इक्वल टू 0. असे दोन रूट्स मिळतात. सध्या जस्ट हे एक रूट्स पाडलेले आहे आपण. आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे आणि m चे दोन रूट्स निघतात. व्हेरिएबल m दिलेला आहे इथे बघा. काय होणार इथे m इज इक्वल टू हा 7 जो आहे हा इकडे डिव्हिजनला जाणार म्हणजेच काय होणार m चं रूट्स हे एक 0 येणार आणि सेकंडमध्ये काय होणार m-3 इज इक्वल टू 0 दिलेला आहे तर याच्यामध्ये काय होणार आहे हा -3 इकडे प्लस होणार म्हणजे m इज इक्वल टू 3 म्हणजेच काय m इज इक्वल टू 0, 3 आर द रूट्स ऑफ given quadratic equation. This is the solution of given quadratic equation.